आषाढी एकादशी निमित्त युवा गायिका युवा कीर्तनकार तन्मय मेंदळे कुलकर्णी यांनी यूट्यूबवर सादर केलेला विठ्ठल रुक्मिणी यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा. मुखदर्शन भावे आता तू सकल जगाचा त्राता घे कुशीत गा माऊली तुझ्या पाय रे. श्रीमन् महागणाधिपतये नमः. यदा लंबोदरं वन्दे सदा मृत्युः सम्भवम् तदा लम्बेदयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषिणाप्रवराय च सदा सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा. पेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे घ्यायची आता. कीर्तन विद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं हितं वन्दे अनन्तं मम पिता भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. बोला पुंडरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जय जय राम कृष्ण हरी. 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 नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरीचा गजर आता आपण ऐकलाय आणि नकळत मन भूवैकुंठातली जी पंढरी, कुठे आहे वैकुंठ, या मृत्यूलोकी पंढरपूर या ठिकाणी
आणि आषाढ महिना म्हटलं ना की वारकऱ्यांना वेध लागतात. त्या सावळ्या कानड्याच्या दर्शनाची ओढ काही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. बरं, आज या विठ्ठलायन कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हरिभक्त परायण निर्मलाताई जगताप आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तबल्यावरती उत्तम साथ देणाऱ्या हरिभक्त परायण सौ निवेदिता नचिकेत मेहेंदळे आणि हार्मोनियम पेटीवरती महाराज साहिल पुंडलिक आहेत. बरं, आणि या अभंगयानामध्ये, या विठ्ठलाच्या अभंगांमध्ये, विठ्ठलायांमध्ये साक्षात पुंडलिक आमच्या पेटीवर बसलेत. बरं, चला तर मग माहेर कुठे आहे? महाराष्ट्रातलं माहेर जे आहे की नाही ते भूवैकुंठ पंढरीत आहे. सगळ्या संतांची मांदियाळी तिथे जमलेली आहे. येत आहे ना माझ्या बरोबर आपल्या माहेरामध्ये? चला तर मग गात आहेत हरिभक्त परायण तन्मयी अनिकेत कुलकर्णी. नुकतंच लग्न झालंय, सौभाग्यवती आहे तू आता, त्या सौभाग्यवती तन्मयी अनिकेत कुलकर्णी. चला तर मग सगळेजण आपण आपल्या माहेरी जाऊया आणि त्या विठ्ठलाला डोळे भरून पाहूया. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, येते माहेरची आठवण.
एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण 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 एका जनार्दनी शरण येते माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी आहे मी बरे चाली आहे मी बरे चाली आहे मी बरे चाली आहे मी बरे चाली वा मंडळी पोचलोय बरं का पंढरपूरच्या वाळवंटामध्ये. काय त्या वाळवंटात भक्तिरसानं चिंब न्हालेली ती चंद्रभागा सुद्धा चंद्रकोरी सारखी दिसणारी अशी मंद झुळझुळ वाहतीये, तिलाही आनंद होतोय. आणि या वाळवंटामध्ये खेळ मोठ्या रंगात आलेला आहे. हमाम आहे, हुतुतू आहे, हमाम आहे, हा चढाओढीवरती अभंग आहेत. भक्तिरसामध्ये सगळे वैष्णव नाहून निघालेले आहेत. ऐकूयात तर का कोणता खेळ मांडलाय वैष्णवांनी. खेळ मांडियाला गात आहेत सौतन्मयी. खेळ मांडिलेला वाळवंटी हाय खेळ मांडिलेला वाळवंटी हाय नाचती वैष्णवाई रे क्रोधाभिमान गेला पावंडणी क्रोधाभिमान गेला पावंडणी सीतया
आणि महाराष्ट्रातली संतांची मायभूमी आहे. सगळ्या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्यभूमी. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. खरोखर प्रत्येक क्षेत्र महाराष्ट्रातील अनेक भक्तांच्या नावानं ओळखली जात आहेत. तिथली पायरी सुद्धा नामदेवांची पायरी. आणि आज अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानियांचा राजा आळंदीच्या काठी तेही या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये सामील येतो. काय गजर चाललाय इंद्रायणी काठी. उजेडी राहिली उजेड होऊन विठ्ठला विठ्ठला माझ्या माय बाबा. उजेडी राहिली उजेड होऊन उजेडी राहिली उजेड होऊन निवृत्ती सोपान देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजाड. मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड. अंगणात झाडा अंगणात झाडा अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची पाहिलं मंडळी, त्या ज्ञानियांचे राजे जे ज्ञानियांचे राजे आहेत त्यांची पण भाव समाधी लागली. बरं, नामाचा गजरच असा आहे. तो कानडा. मराठी आणि कानडी वाद राहू द्यात बाजूला. भक्तिरसामध्ये याला जागाच नाही आहे. कुठल्याही वादाला जागा नाही आहे. फक्त भक्ती आणि भक्तीच. भगवंतापासून वेगळी नाही ती. मग पुरंदरदास तरी कसे मागे राहतील. त्यांची दोन अतिशय गोड अशी कानडी भजनं आपण सौतन्मयच्या आवाजामध्ये ऐकूया.
सलग घेते तू देस विठ्ठल सर हो स्वामी विठ्ठल सर हो स्वामी स्वामी विठ्ठल सर हो स्वामी विठ्ठल सर हो स्वामी स्वामी विठ्ठल सर हो स्वामी पेडगे विठ्ठला बनगे विठ्ठला पेडगे विठ्ठला बनगे विठ्ठला पेडगे बनगे पुरंदरा विठ्ठला विठ्ठल सर हो स्वामी स्वामी विठ्ठल सर हो स्वामी इंदे विठ्ठला विठ्ठला इंदे विठ्ठला मुंदे विठ्ठला इंदे मुंदे पुरंदरा विठ्ठला विठ्ठल सर हो स्वामी स्वामी विठ्ठल सर हो स्वामी पुरगे विठ्ठला पुरगे विठ्ठला पुरगे विठ्ठला पुरगे विठ्ठला पुरगे पुरगे पुरंदरा विठ्ठला पुरगे पुरगे पुरंदरा विठ्ठला विठ्ठल सर हो स्वामी स्वामी विठ्ठल सर हो स्वामी तंदे विठ्ठला ताई विठ्ठला तंदे विठ्ठला ताई विठ्ठला तंदे ताई पुरंदरा विठ्ठला तंदे ताई पुरंदरा विठ्ठला विठ्ठल सर हो स्वामी स्वामी विठ्ठल सर हो स्वामी स्वामी पुरंदरा सर हो स्वामी हा राग देसमधला पुरंदरदासांची रचना होती. यानंतर पुरंदरदासांची मला माहिती आहे कार्यक्रमाच्या मध्यात भैरवी घेत नाहीत, पण आम्ही लागून 2 कानडी भजनं घेतोय त्यामुळे हे घेत आहोत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि हे भजन माझ्या मतीप्रमाणे सादर करण्याचा प्रयत्न करते. भैरवी घे. आम्ही सत्र 1 सत्र 2 अशाच करतो. सत्र 1 ची सांगता ह्या कानडी भैरवीनी करून मग पुढची सूत्र मी निर्मला ताईंकडे देते. तंबुरी मीठी दवा भवात दाटी दवा तंबुरी मीठी दवा भवात दाटी दवा ताळम तत्ती दवा पुरारुरु से दवा तंबुरी मीठी दवा भवात दाटी दवा
तर या कानड्या राजा जेवढं नामस्मरण आपण करू की नाही, गोड असं नाव आहे का? आणि तोही या वैष्णवांचा मेळा पाहून आनंदून जातो, कळसावरती थुई थुई नाचत असतो. बरं, वेदांनाही ज्याचा अंत कळलेला नाही असा हा आमचा कानडा राजा आहे. अतिशय भोळा भाव असणारा, भोळा भक्त त्याला आवडणारा, भक्ताच्या संकटी धावून जाणारा कानडा राजा पंढरीचा. काय काय त्याने भक्तांसाठी कामं करावीत हो, पडेल ती कामं करावी. कसा आहे तो राजा पंढरीचा, ऐकूयात तर. हो, कानडा राजा पंढरी. कानडा राजा. तत्पूर्वी मला जे हात आणि आज निरूपण लाभलं आहे त्या सगळ्यांची ओळख करण्याची धुरा माझ्याकडे घेते. ह म्हणजे हार्मोनियम आणि त म्हणजे तबला. असे बळकट हात असताना निरूपणही आमचं दणदणीत होणार यात शंका नाही, कारण आमच्या पाठीशी स्वामी आहेत आणि आमच्या माताजी आहेत, जय श्री माताजी. त्यामुळे आज हार्मोनियमवर हरिभक्तपरायण साहिल महाराज पुंडलिक आहेत, साहिल माझा भाऊ आहे, आणि तबल्यावर म्हणजे हातातल्या तबल्यावर हरिभक्तपरायण कीर्तन विशारद, तबला विशारद आणि पुण्यातील पहिल्या महिला तबलावादिका, संस्कृतमध्ये त्यांची कमांड आहे अशा निवेदिताताई मेहेंदळे आहेत, ज्या कीर्तन महोत्सवाच्या संयोजिका देखील आहेत त्या. आणि आज निरूपणाची धुरा ज्यांनी सांभाळली आहे, ज्या माझ्या कीर्तनातील गुरु आहेत, अशा निर्मलाताई जगताप, हरिभक्तपरायण कीर्तन मार्तंड निर्मलाताई जगताप यांची आज निरूपणासाठी आम्हाला साथ लाभली. या सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करते. आणि मी तन्मयी मेहेंदळे, डॉक्टर नीता भाबे यांचे मी विशेष आभार मानते, माझ्या गुरु गायनातल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा विठ्ठलायन कार्यक्रम सहज मला शक्य झाला. त्याबद्दल मी डॉक्टर नीताताई भाबे आणि आमचे सगळ्यांचे पाठीराखे असणारे पंडित तालभूषण नचिकेत मेहेंदळे आणि जे हरिकीर्तन उत्तेजक सभेचे आत्ता कार्योपाध्यक्ष आहेत असे हरिभक्तपरायण नचिकेत मेहेंदळे, अनंत बुवा मेहेंदळे यांचे द्वितीय सुपुत्र यांचेही मी ऋण व्यक्त करते. आणि पुढची धुरा निर्मलाताईंकडे देते आणि कानडा राजा पंढरीचाला आळवते. चला तर ऐकूया कानडा राजा पंढरीचा. वरचं वरचं हा नाम्याची हा नाम्याची खीर चाखतो, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा हा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदानानी नाही करणार, वेदानानी नाही करणार.
खरोखर वेदांनाही ज्याचा अंत कळलेला नाही असा हा कानडा राजा. पण ही भक्ती इथवरच थांबली नाहीये बरं, तर नामदेव महाराजांनी ती भगवत भक्ती पंजाब पर्यंत मंडळी पोचवली आहे. अमृतापेक्षाही गोड भगवंताचं नाव आहे. अमृत का कधी कोणी चाखलंय, पण त्या भगवंताचं नाव कसं आहे हा, अतिशय गोड आहे, मधुर आहे. कुणीच विचारलं महाराजांना आमच्या की पेढा कसा खाऊ, महाराज म्हणतात की अरे कुठूनही खा, कसंही खा, तो गोडच लागणार. तसं भगवंताचं नाव आहे बरं. ऐकूयात तर काय म्हणते आमची तन्मयताई की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नाही. ऐकूयात तर. माणिक वर्मांच्या जन्मशताब्दी निमित्त माझ्या मतीप्रमाणे बरोबर आहे. हे अवघड गाणं सोपं करून गाण्याचा प्रयत्न करते. जे चांगलं वाटतंय ते आमच्या टीमचं यश आहे. जे उणं असेल ते आमच्या या युट्यूब चॅनेलवरच सोडून द्या. तन्मयी विश्व आणि आषाढी एकादशीचा आनंद घ्या आणि नामाचा आनंद लुटा. येस, घेऊया. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबा लागे, काबा लागे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम
कसं भगवंताचं नाव ऐकलं ना, अमृतापेक्षाही गोड असं. खरोखर भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये असा एक प्रकारचा पाश होतो की नाही, की त्या भगवंताला भक्ताच्या घरी राबावं लागतं. बरं, भक्तिपाशी देव घाली तसे ओढी. काय करावं नाथांनी? नाथांच्या घरी प्रत्यक्ष त्या भगवंतानं श्रीखंड्याच्या रूपामध्ये एक श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम पडेल ती कामं केली आहेत तो. चला तर मग नाथांच्या वाड्यावर आपण जाऊया. येस. काय गाणं म्हणतायत की अबीर गुलाल उधळीत रंग. त्याच्या आधी काही गाणं आहे? हो, त्याच्या आधी एक सरप्राईज की सरप्राईज आपल्या सगळ्यांसाठी गाणार आहे. तुझ्या आवडीचं गाणं सादर कर आणि आम्हाला पंढरीला घेऊन जा. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे
आहे, सुंदर, मस्त. अतिशय मस्त सुंदर मस्त आणि भावपूर्ण, भावपूर्ण खरोखर भावपूर्ण. भाव आणि त्याचे. भगवंत हम्म. या भक्तीला, या भावालाच भुलतोय बरं. हम्म. शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही दुरी त्याला म्हटलंय. वा. हा? खरोखर. आणि अशा या भावापोटी भगवंत भक्ताच्या घरी नांदले नाही तर नवलच बरं. पडेल ती कामं केली तो भक्ताच्या घरी. काय काय म्हणून सांगावं आणि किती संतांची नावं सांगावी. हो. हा? मग हा कानडा राजा पंढरीचा हे सावळं परब्रह्म नाथांच्या घरी पहा कसं नाचतंय. येत आहे ना, आपण सगळेजण पाहूयात बरं. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ऐकूयात तर तन्मयताई काय गात आहे. चला तर नक्की घे. आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती.
गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. हा आपणही नाचताय ना मंडळी? हा दोन्ही हात टाळ्या वाजवायसाठी आणि या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण अखंड. तो नाद त्या भगवंताला त्या पंढरी राजाला ऐकायला आला पाहिजे. सगळं पंढरपूर आता नाहून निघालंय हो. हा आषाढ महिना ना सगळा वैष्णव मेळा त्या चंद्रभागेच्या काठी नाचतोय आणि ते सावळं परब्रह्म आनंदानं त्या कळसावर दोन्ही हात कमरेवरती आहे आणि थुई नाचतंय हो. सगळीकडे नामाचा गजर चाललेला आहे. ते पंढरपूर दुमदुमलेलं आहे. आपणही त्या रंगामध्ये भक्ती रंगामध्ये रंगून जाऊयात आणि सगळ्यांनी एकमुखानं बोलू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गाताय भैरवीचे स्वर छेडत आमच्या तन्मयताई म्हणतायत अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. शेवटची रचना सादर करतोय. तर जे चांगलं आहे ते आमचं आहे, जे चुकलं आहे ते आमच्या चॅनलवरच सोडून द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. माझा नंबर आणि सगळंच तिथे दिलेलं आहे 9371251796. आपण नक्की कळवू शकता आपले अभिप्राय आणि आम्ही असेच कार्यक्रम आमचा संच आपल्या समोर घेऊन येत राहील. आषाढी एकादशीच्या आम्हा सर्व संचातर्फे आपणास अनेक अनेक शुभेच्छा. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव